गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, काल आपण चॅप्टर 1 बघितलं हिस्ट्रीचं. आता चॅप्टर 2 बघितलं. बघतोय या चॅप्टरचं नाव आहे आर्किटेक्ट, खाद्य संग्रह, भोजन उत्पादक. म्हणजे पूर्वीच्या माणसाने शिकार करून कसा शिकार करत होता आणि ते साठवण्याची क्षमता आणि भोजन उत्पादक तक म्हणजे ते अन्न कसं मिळवायचं या पाठात तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. आरंभिक मानव, आखिर वो इधर उधर क्यों घूमते थे, म्हणजे मानव इकडे तिकडे का फिरायचा. हम इन लोगों के बारे में जानते हैं, जो इस महाद्वीप में 20 लाख साल पहिले रहते थे. म्हणजे 20 लाख पूर्वी या महाद्वीपवर जे लोक राहतात ते इकडे तिकडे का फिरायचे. आज हम उन्हें आर्किटेक्ट, खाद्य संग्रह के नाम से जानते हैं. भोजन का इंतजाम करने के लिए विधी का. बघा, भोजन का इंतजाम. आता तुम्हाला एवढं लक्षात असेल का पूर्वीचा मानव इकडे तिकडे का फिरायचा, का भोजन का इंतजाम करने के लिए, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विधि के आधार पर इन इसका नाम पुकारा जाता था. आमतौर पर खाने के लिए वो जंगली जानवरों का शिकार करते थे. मछलियाँ, बघा काय म्हटलंय, मछलियाँ, चिड़िया पकड़ते थे. फल मूल दाने पौधे पत्तियाँ अंडे इकट्ठा करते थे. आर्किटेक्ट, खाद्य संग्रह, समुदाय, लोग एक जगह से दूसरी जगह घूमते रहते थे. ऐसा करने के लिए कई कारणे थे. बघा, आता इथे काय म्हटलेले, सगळ्यात मुख्य कारण म्हणजे काय, आर्किटेक्ट जे लोक होतात इकडे म्हणजे शिकारी लोक पण म्हटलं जातं, हे इकडून तिकडे काय फिरायचे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, अन्न. त्या काळी काय होतं, आज सारखं आहे का, नाही बाबा मी या ठिकाणी जाऊन दुकानावरून काही घेऊन येईल, अजिबात नव्हतं. म्हणजे जर त्या ठिकाणी शिकार, आता समजा पूर्वी काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं मांसाहारी प्राणी होता, सगळे मांसच खायचे. कारण पूर्वीच्या माणसाला एवढं ज्ञान नव्हतं का हे एवढं काही खाल्लं जातं बा, ते शिजवलं जातं. मग हे काय करायचे, तिथे शिकार करायचे. आणि शिकार केल्यानंतर समजा त्या ठिकाणचे प्राणी नष्ट झाले, कारण शिकार केल्यामुळे प्राणी नष्ट होऊन जातात, किंवा ते प्राणी घाबरत असतील, वारंवार शिकार होत असेल, किंवा ते प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, मग या प्राण्यांच्या पाठलाग किंवा या प्राण्यांच्या जिथे असतील तिथे पण ते जात असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा स्रोत काय असतो, पाण्याचा स्रोत. अजून काय असतो, पाण्यात. आणि पाणी मिळवण्यासाठी आता समजा एखाद्या नदीवर, ते समजा आता समजा नोव्हेंबर महिना आहे, त्या नदीला पाणी असेल, पण 2 महिन्यांनी त्या पाणी, आता समजा उन्हाळ्याचे दिवस आले आणि त्या नदीचं पाणी जर समाप्त झालं, तर दुसऱ्या नदीकडे पण ते जात असतील. का जात असतील, म्हणजे अन्न आणि सगळ्यात महत्त्वाचं भोजन असेल आणि निवारा. निवारा तर नंतर माणसाला अवगत व्हायला लागला, कारण निवारा खूप महत्त्वाचा आहे. पण या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या पूर्वीचा, अन्न आणि पाणी, या 2 गोष्टी. आणि नंतर थोड्या कालांतराने निवारा पण लागायला लागला. ज्या प्रकारे आपण घरांमध्ये आसरा घेतो, त्यानंतर पण मानव गुफेंमध्ये आसरा घ्यायला लागला. म्हणजे याच्यातून तुम्हाला उपयोगात्मक प्रश्न पण निर्माण होतात. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल उपयोगात्मक, प्राचीन काल में इंसान इधर उधर क्यों घूमते थे, क्यों घूमते थे, अन्न मिळाने केले. म्हणजे काय, उपयोजनात्मक प्रश्न पण विचारलं जाईल. नाहीतर मग तुम्हाला प्रश्न दिला असेल, प्राचीन काल इंसान मनोरंजन केले घुमते थे, हे कथन काय आहे. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, कथन. मनोरंजनासाठी कशाला फिरतील बिचारे, फक्त काय पोटा पाण्याचाच प्रश्न होता ना. आरंभिक मानव के बारे में जानकारी कैसे मिळते, म्हणजे आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो का, आता हा इतिहास लिहिलाय कोणी पाहिलेला आहे का, हा इतिहास घडताना कोणी पाहिलेला आहे का, अजिबात नाही. पुरातत्वीय को कुछ ऐसी वस्तु मिली जिनका निर्माण और उपयोग आर्किटेक्ट, खाद्य संग्रह के किया करते थे. ये संभव है कि लोग अपने आसपास काम के लिए पत्थरों, लकड़ियों का, हड्डियों का औजार बनाते. म्हणजे काय असेल, जे दगड असेल किंवा जे हाडं असतात प्राण्यांची, त्याच्यापासून काय अवजार बनवायचे. ज्या प्रकारे आपल्याकडे कुऱ्हाड वगैरे, विळी वगैरे असतात, त्याच्या टोकदार टोक देऊन त्याच्यापासून हत्यार बनवायचे. मग आता इथे काय म्हटलेलं, जानकारी कैसे मिळते. आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये समजा ते हत्यार सापडले, लाकडी म्हणजे लाकडी तर हत्यार शिल्लक राहणार नाही, कारण ते त्याच्यानंतर हे बघा हाडकांचं असेल किंवा दगडांपासून हत्यार बनवलेले समजा खोदकाम करताना काय आले ते तिथे आढळले. आता मला सांगा, एवढं तर माणसाला एवढं ज्ञान आहे का, हे हत्यारं प्राणी वापरू शकतात का, हरिण वापरेल का, वाघ वापरेल. मग याचा अर्थ हे हत्यार या ठिकाणावर सापडले, म्हणजे याचा अर्थ इथे काय होती, मानव वस्ती अवलंबून होती. आता समजा आंध्र प्रदेशामध्ये किंवा मध्य प्रदेशामध्ये ज्या गुफा आहेत, या आंध्र प्रदेशाच्या गुफांमध्ये काय असेल का, मानव इथे राहत होता. हे कसं काय कळालं, पाहायला गेलं होतं का कोणी, अजिबात नव्हतं. पण त्या काळी त्या मानवाने त्या गुफांवर काहीतरी चित्र बनवलेली होती, किंवा ते हत्यारं कुठेतरी ते खोदकाम करताना आढळली किंवा कुठे आढळली, त्यावरून अंदाज लावला गेला का मानव इथे पूर्वी राहत होता. म्हणजे कळालं आता तुम्हाला का मानव, आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच समजून गेला असेल का मानव, प्रारंभिक मानवची आपल्याला जानकारी कैसे मिळते, म्हणजे त्याची माहिती कशी मिळते. तर त्या हत्यारं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अंदाज लावला जातो का या ठिकाणी हे लोक होते. ज्या प्रकारे सिंधू संस्कृतीमध्ये ज्या वेळा घरांची रचना आढळली, घरं सापडली, त्यावेळा कळालं इथे मानव राहत होते.
आता बघा इथे हत्यारं दिलेले आहेत. हे हत्यारं याच प्रकारे आपण अश्मयुग वगैरे अभ्यासला असेल आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल का या प्रकारे हत्यारं मानव कशासाठी वापरत होता? एकमेकाचं डोकं फोडण्यासाठी वापरत होता का? अजिबात नाही. तर जे प्राणी असायचे या प्राण्यांची काही झाली पाहिजे शिकार केली तर त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरतील जी कातडी असते ती कातडी काढण्यासाठी किंवा त्याच्यानंतर जे कंदमुळे असतात बरोबर आहे का नाही? कंदमुळे काढण्यासाठी. आता आपल्यासारखं होतं का पूर्वी कुऱ्हाड वगैरे काही असेल का? विळा असेल का? अजिबात नसेल. पण हे माणसं पूर्वीच्या काळी काय करायचे? एक खोदकाम करण्यासाठी पण या दगडांचा वापर करायचे. बरोबर आहे का नाही? हे सगळ्यात महत्त्वाचं. जानवरों की खाल से बने वस्त्रों को सिलने के आता आता काय बघा, आता काय इथे एक माणूस आहे, एक बारीक नुकीला दगड घेतला. काय नुकीला दगड? आता तुम्हाला माहिती आहे आज आपण आपल्याकडे सुई आहे, बरोबर आहे का नाही? आपण सुईने काय शिकतो? कापड शिकतो. पण पूर्वी काय करेल, जे एखादा प्राणी समजा हरीण असेल, त्याची कातडी काढली. कातडी काढली तर ते काय कशा म्हणून वापरायचे? स्वतःचा एक कपडा म्हणून, वस्त्र म्हणून. मग हे जर त्याला एकमेकांमध्ये अटॅच करायचं असेल, तर त्या शिवण्यासाठी काय करायचं? आपलं दगडाचं बारीक असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय हाडाचं टोक असतं बघा. हाडाचं टोक काय असतं? एकदम बारीक असतं. या हाडाच्या टोकापासून काय केलं जायचं? ते वस्त्र शिवलं जायचं. म्हणजे काय उपयोग कशासाठी होता? हाड जे होते ते पूर्वी जे मेलेले प्राणी असायचे त्यांच्या हाडाचा उपयोग जी कातडी एकमेकाची शिवायची जे त्याचा काय कपडा बनवून वापरायचा. यासाठी पण या हत्यारांचा उपयोग केला जात होता. दगडांचा उपयोग म्हणजे कंदमुळे काढणे याच्यासाठी केला जात होता. प्राण्यांची साल काढणे म्हणजे अंगावरची मेल्यानंतर ती साल काढणे ते खाणे यासाठी ते उपयोग केला जात होता. आता बघा महत्त्वपूर्ण बिंदू. तुम्ही जेवढे असे बोलीभाषेत समजून घेणार ना, कारण हा अभ्यासक्रम काय हिंदीमध्ये आणि हिंदीमध्ये अभ्यासक्रम असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मातृभाषेची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. आता महत्त्वपूर्ण भीमबेटका. आता तुम्हाला भीमबेटका कुठे आढळतो? आंध्र प्रदेश में. बघा आता तुम्हाला विचारलं जाईल आंध्र प्रदेश में कौन सी गुफा है? कौन सी गुफा है? भीमबेटका ही आंध्र प्रदेशमध्ये गुफा आहे. इस पुरातन पर गुफाएं व कंधार मिली है. लोग इन गुफाओं में इसलिए रहते थे क्योंकि उन्हें यहाँ बारिश धूप हवा से राहत मिलती थी. बघा आता तुम्हाला प्रश्न पण असा पण विचारला जाऊ शकतो का पुराने जमाने में लोग गुफाओं में क्यों रहते थे? क्यों रहते थे? आज या प्रकारे असे पेडोलॉजिकलच प्रश्न आले. क्यों रहते थे? तो बारिश धूप बघा बारिश धूप हवा से राहत मिलती थी. म्हणजे आपलं उन्हापासून संरक्षण होईल, पाण्यापासून संरक्षण होईल आणि मोठ्या प्रमाणात हवा चालते याच्यापासून संरक्षण याच्यामध्ये ते गुफेमुळे राहायचे. ये गुफा आहे नर्मदा घाटी के पास आहे. बघा नर्मदा जी नदी जाते बरोबर आहे का नाही त्या घाटी के पास आहे. बघा म्हणजे हे पण तुम्हाला लक्षात भीमबेटका कुठे आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. का कौन से घाट के पास है? तो नर्मदा घाट के पास है. पुराण स्थल उस स्थान को कहा जाता है जहाँ औजार बर्तन इमारतें जैसी वस्तु के अवशेष मिले. आता तुम्हाला पुराण स्थल किसे कहा जाता है असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुराण स्थल किसे कहा जाता है? आता तुम्हाला पुराण स्थल काय आहे हे पण समजत ज्या ठिकाणी तिथे काय म्हटलेलं आहे का ज्या ठिकाणी या वस्तू मिळतील. कोणत्या वस्तू मिळतील? म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या वस्तू होत्या त्या वस्तू ज्या वेळा तुम्हाला मिळतील. कोणत्या वस्तू? हत्यारं असेल, इमारतींचे अवशेष. आता इमारती म्हणजे आजच्यासारख्या इमारती नाही, दगडांनी तयार केलेल्या इमारती असतील, त्या अवशेष तेव्हा जे हत्यार असतील ते मिळत असतील किंवा भांडी मिळत असतील. त्या काळात मातीची भांडी होती. हे ज्या ठिकाणी वापरलं जातं किंवा ज्या ठिकाणी उपलब्ध होतात त्यांना पुराणस्थळ असं म्हटलं जातं. निर्माण लोक अपने काम के लिए क्या करते थे? कारण एवढं हत्यारं कशासाठी निर्माण करतील? मनोरंजनासाठी तर निर्माण करणार नाही. ते कामासाठी स्वतःच्या वैयक्तिकसाठी निर्माण केलं जात होतं. काम के लिए निर्माण करता और बाद में उन्हेही छोड़ गए. म्हणजे काय? जर आता समजा आज ज्या प्रकारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर आपल्याकडे गाडी आहे, टेम्पो आहे, आपण त्याच्यात लोड करतो आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. पण पूर्वी एवढं शक्य होतं का? एवढ्या दगडाच्या वस्तू सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे प्लास्टिक आहे. पूर्वी दगडाच्या वस्तू एवढ्या दगडाच्या वस्तू घेऊन आणि 50 किलोमीटर किंवा 60 किलोमीटर जाणं शक्य होतं. आज आपल्याला का सोपं वाटतं? आपण मोठ्या कारण आपल्याकडे साधनं आहेत. पूर्वीच्या उंटांवर कारण काय असेल एवढ्या साधनं घेऊन जाणं शक्य होते का? मग हे लोक काय करायचे? समजा एखाद्या दुष्काळ पडल्यानंतर काय करायचे? ते सगळं साहित्य त्याच ठिकाणी बुंजून द्यायचे. काय करायचे? बुंजून द्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी जायचे. म्हणजे काय केलं व ते वस्तू काय करायचे? सोडून द्यायचे. ये जमीन के ऊपर अंदर कभी समुद्र और
नदी के तल में भी पाए गए. मग आता तुम्ही म्हणाल का या वस्तू समुद्रामध्ये कशा गेला, समुद्रामध्ये कसे गेला, नदीमध्ये कशा गेला. आता उदाहरणार्थ दिवसेंदिवस काय करते, नदी प्रवाह बदलते. नदी प्रवाह बदलते म्हणजे काय होतं, नदीच्या पातळीमध्ये, पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते, त्याच्यामुळे प्रवाह बदलतो. आता तुम्ही बघितलं असेल, असं पण म्हटलं जातं का जे राजस्थानचा भाग आहे, राजस्थानचा भाग होता पूर्वी काय होता, हा समुद्राचा होता. राजस्थानचा भाग होता हा पूर्वी समुद्राचा होता. पण कालांतराने काय झालं, तिथे ज्या प्रकारे पृथ्वीच्या हालचाली झाल्या आणि याच्यामुळे तो भाग काय झाला, वाळवंट निर्माण होऊन गेला. म्हणजे समुद्र काय झाला, तिथून नष्ट झाला. बरोबर आहे का नाही. मग आज तिथे रहिवासी लोक राहायला लागले. पण कालांतराने समजा पृथ्वीमध्ये अजून हालचाली झाल्या तर त्या ठिकाणी काय होऊन जाईल, पाणी निर्माण होऊन जाईल. पण आज आता तिथे लोक राहतात. मग हे अवशेष कुठे मिळतील, त्या पाण्यामध्येच मिळतील ना. म्हणून लक्षात ठेवायचं. नाही तर मग एखादा डोकं लावेल का नाही बाबा पूर्वीचे लोक समुद्रात राहत होते. म्हणजे काय, जोपर्यंत आपल्याला समजून नाही तर एखादा असतो तो म्हणेल का पूर्वीचे ज्या प्रकारे वस्तू समुद्रात आढळल्या मग नक्कीच पूर्वीचे लोक समुद्रात घरं बांधत असतील. असे पण काही संकल्पना लावू शकतात. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला समजून दिलं. आरंभिक काल को पुरा पाषाण काल कहता है. आरंभिक काल को म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता त्याला पुरा पाषाण. पुरा म्हणजे जुना. बघा, पुरा ह्या शब्दाचा अभ्यास, पुरा या शब्दाचा पुरा म्हणजे जुनं काल कहते. ये दो शब्दों पर यानी प्राचीन और पाषाण पत्थर से बना है. पुरा पाषाण. पुरा म्हणजे जुना, बरोबर आहे का नाही. पाषाण म्हणजे दगड, दगडापासून पुरा पाषाण. ये नाम पुरास्थल से प्राप्त पत्थर और अवजार से महत्व बताता है. म्हणजे काय, एखाद्या संस्कृतीची बरं का, एखाद्या संस्कृतीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तेथील राहणीमानाचं दर्शन केव्हा होईल, म्हणजे दर्शन केव्हा होईल, त्यांच्या हत्याऱ्यावरून, त्यांच्या वस्तूंवरून. त्याच वेळा जर आता समजा एखाद्या प्राचीन संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या वस्तू आढळल्या तर आपण नक्कीच समजू शकतो का त्यांची प्रगती ही खूप चांगली झालेली होती. पण समजा एखाद्या ठिकाणी फक्त दगडाच्या हत्यारच मिळाली, दुसरं काहीच वस्तू मिळालेलं नाही, तर आपण नक्कीच अंदाज बांधू शकतो का या काळामध्ये काय होत्या वस्तू चांगलं, म्हणजे ते संस्कृती डेव्हलप नव्हती. पण एखाद्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षीकाम करणाऱ्या वस्तू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे साधनं मिळाली तर आपण त्याच्यावरून अंदाज बांधू शकतो का या ठिकाणी संस्कृती ही डेव्हलप झालेली होती. आता त्याच्यानंतर आरंभिक और मध्य एवं उत्तर पुरापाषाण युग. बघा काय म्हटलंय, ये नाम पुरास्थल से प्राप्त औजार से महत्व बताता है. इस काल को भी 3 भागों में विभाजित किया गया है. 3 भाग, आरंभिक, मध्य और पुरापाषाण. बघा, आरंभिक काल म्हणजे सुरुवातीचा, त्याच्यानंतर मध्य आणि त्याच्यानंतर उत्तर पुरापाषाण. उत्तर म्हणजे शेवटचा काल. त्याच्यानंतर जिस काल में हम पर्यावरणीय बदल मिलते. बघा काय म्हटलंय, जिस काल में हमें पर्यावरणीय बदल मिलते हैं उसे मेसोलिथ यानी मध्य पाषाण युग कहते. म्हणजे बघा पर्यावरणीय बदल. आता पर्यावरणीय बदल म्हणजे काय, निसर्गामध्ये पण मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागले. निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागले. मग हे लक्षात ठेवायचं, याला काय म्हटलं जातं, मेसोलिथी हे म्हटलं जातं. हे पण तुम्ही पॉईंट असे नोट डाऊन करायचे, तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल. इस काल के पाषाण औजार आमतौर पर बहुत छोटे होते थे. इन्हें मैक्रोलिथ, मैक्रो म्हणजे काय, छोटा, बरोबर का नाही. लघु पाषाण लघु पाषाण कहा जाता है. प्राय इन औजारों में हड्डी या लकड़ियों के मुठे लगे. बघा, हड्डियों में लकड़ी के मुठे म्हणजे बघा, आता समजा एखादं हाडक असेल एखाद्या प्राण्याचं, तर त्याच्यामध्ये काय करायचं, लाकडाचं दांडा बसवला जायचा. आज जसं आपण कुऱ्हाडीमध्ये बसवतो आणि त्याला काय केलं जायचं, जोड दिली जायची. आणि म्हणजे काय, म्हणजे ते हत्यार त्या मानवाने धरायचं आणि त्या प्राण्यावर किंवा शिकार करताना त्याचा उपयोग व्हायचा. म्हणजे काय, ज्या प्रकारे आपण कुऱ्हाडीमध्ये आज आपण काय म्हणतो, दांडा बसवणे, कुऱ्हाडीमध्ये दांडा बसवला जायचा, त्याच प्रकारे हे हत्यारं जे असायचे, हाडं वगैरे किंवा दगड असेल, याला ते दांडा काय करत होते, त्याच्यामध्ये ॲड करत होते. आरी जैसे औजार. आता आरी म्हणजे काय, ज्या प्रकारे आपल्याकडे आज सुरी वापरतो आपण, बरोबर आहे की नाही. सुरीसारखे म्हणजे थोडे टोकदार, आणि त्यांचा वापर काय करायचं, प्राण्यांना मारण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी केला जायचा. आता पुराण
जे लोक होते. आता पुराण विद्यो में कुछ पुराण स्थल पर झोपडी और घरों के निशान मिले. बघा, आता झोपडी तर मिळू शकत नाही. आता तुम्ही काय म्हणाल, झोपडी म्हणजे आपण पूर्वी झोपडी म्हणजे काय, त्याच्यावर पाचड टाकले. आता पाचड शिल्लक असेल का, अजिबात नाही. पण समजा एखाद्या ठिकाणी उत्खनन करताना फक्त त्या भिंती आढळल्या. आता मग हे कसं समजतं, आता तुम्हाला एक सांगतो का, पूर्वी झोपड्या बांधायचे हे कसं काय समजतं. आता उदाहरणार्थ इथे मातीच्या भिंती असेल, याच्यावर स्लॅब टाकतील का लोक, एवढं तर आपल्याला ज्ञान आहे ना. मग जेणेकरून भीती कच्च्या असेल तर त्याच्यावर बांधकाम पण तसंच त्याच लेवलचं असेल ना. जर मातीच्या भिंती, आज आपल्याला कळतं मातीच्या भिंतीवर कोणी स्लॅब टाकू शकेल का, अजिबात नाही. एवढी प्रगती तेव्हा झाली होती का. म्हणजे ज्या ठिकाणी, मग आता तुम्ही म्हणाल का सर तेव्हा झोपडी कसं काय कळाली, तेव्हा तुम्ही ती पाचड तर शिल्लक नसली, ती जर खराब होऊन गेली असेल. पण ज्या प्रकारे भीतीची रचना असते, घराची रचना असते, त्याच्यावरून अंदाज लावू शकतात की त्या पूर्वी झोपड्या होत्या का महल होते. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर निशान मिळते ते, जैसे की बुर्जहोम वर्तमान काश्मीर आहे. बघा, आता बुर्जवन हा तुम्हाला प्रश्न विचारायचा, हे कुठे आढळतं, बुर्जहोम हे कुठे आढळतं, वर्तमान काश्मीर म्हणजे काश्मीरमध्ये काय आढळतं, किंवा बुर्जहोम म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न उलटपालट करतात. हे लोक गड्डे के नीचे घर बनाते थे जिन्हें वर्तवास कहा, ग्रतवास कहा जाता है. म्हणजे बघा, जे जमिनीच्या खाली खड्डे बांधून, बघा अजून सुद्धा काश्मीरमध्ये ही प्रथा चालू आहे. प्रथा नाही तर चालू आहे. कारण काश्मीरमध्ये काय असते, मोठ्या प्रमाणात थंडी असते. मोठ्या प्रमाणात थंडी असते. तुम्ही USचं जरी चॅप्टर अभ्यासलं ना, USचं NCERT, त्याच्यामध्ये काय करतात, ते 2 मजले बनवतात ते लोक. खालच्या मजल्यांवर काय करतात, ज्या वेळात थंडीचे दिवस असतात, मनुष्य खालच्या मजल्यावर राहतात आणि प्राण्यांना वरच्या मजल्यावर ठेवतात. का, कारण इथे थंडी हवा, कारण ही जमिनीच्या काय असेल, खाली असेल, त्याच्यामुळे गरमाई मिळते. आणि ज्या वेळा उन्हाळा लागतो, मनुष्य वर राहायला जातात आणि ज्या बकऱ्या असेल किंवा काय असेल, या खाली बांधतात. म्हणजे का, आपल्याला थंडानुसार ते, म्हणजे आता काश्मीरमध्ये काय होतं, ग्रतवास कहा जाता है. म्हणजे काश्मीर में हा टॉप पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा. ग्रतवार काय, गड्डे के नीचे घर बने होते, उसे क्या कहते, ग्रतवास कहा जाता है. त्याच्यानंतर मेहरगड से जीवन मृत्यू. बघा, ये ईरान में जाने वाले सबसे महत्वपूर्ण रास्ते बोलन दर पे एक के पास एक हरा भरा. बघा, आपण ज्या प्रकारे आज आपण म्हणतो का आपला पण व्यापार विदेशात चालतो, त्याच प्रकारे पूर्वी पण व्यापार विदेशात चालायचा. पण व्यापार आता जेवढा डेव्हलप आहे तेवढा चालू होता का, अजिबात नाही. म्हणजे रस्ता काय असेल, डोंगराळ कुठेतरी भागात, या पर्वतामधून छोट्या रस्ता, म्हणजे दिवसातून किंवा महिन्यातून एखाद्या, पूर्वी काय होतं, बैलगाडी जेव्हा निर्माण झाली, किंवा नाहीतर उंट वगैरे, बैल म्हशी यांचाच वापर यांच्या पाठीवर ठेवून हा व्यापार केला जात होता. मेहरगड संबोध व स्थान है जाके स्त्री पुरुष, बघा काय 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 असते, नोट्समध्ये स्पेलिंग मिस्टेक असतात. स्त्री पुरुषों ने इस इलाके में सबसे पहले जो गऊ उगाया और भेड़ बकरी का पालन किया. बघा, आता मेहरगड, आता सगळ्यात पहिले तुम्हाला गऊ कुठे उगवला, तर मेहरगड जे असेल ते मेहरगडमध्ये, और भेड़ बकरी का पालन किया. या विभिन्न प्रकार के जानवरों की हड्डियां मिली. आता बघा, मग आता तुम्हाला हा पण प्रश्न होईल का, सर तुम्हाला कसं माहीत, किंवा या इतिहासवाल्यांना कसं माहीत का इथे इथे बकऱ्या पाळल्या जात होत्या, किंवा हे पाळलं जात होतं, ते पाळलं जात होतं. आता काय होतं माहिती आहे का, आता गहू कसा शिल्लक राहील, समजा गव्हाचा दाणा जर भाजलेला राहिला, भाजलेला दाणा हजारो वर्ष टिकू शकतो. भाजलेला दाणा जमिनीमध्ये जरी घडला तर तो नष्ट होत नाही. पण आपण जो असतो नुसता गहू असेल, तो भाजलेला नसेल तर तो नष्ट होतो. मग आता ज्या ठिकाणी समजा, आता जिथे काय म्हटलेले, भेड बकरी हो की हड्डिया मेली, म्हणजे त्याच्यानुसार कळालं का हे मूल काय पाळायचे ते लोक, हे पण कळायला पाहिजे. आता सिंधू संस्कृतीमध्ये काय केलं का, घोड्याचा वापर केला जात नव्हता. हे केव्हा कळालं, ज्या वेळात तिथे जेवढे औषध मिळाले त्याच्यामध्ये एक पण घोड्याचं औषध मिळालं नव्हतं. म्हणून याचा अर्थ त्या काळामध्ये जे घोडे होते ते काय करत होते, वापरत नसावे, किंवा त्यांना ते ज्ञान नसावं घोड्यांचं. त्याच्यामुळे ते औषध त्यांनी पाळीव प्राणी पाळलाच नाही घोडा. मग त्याच्यावरून कळालं ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्या वेळा इथे भेड बकरी हो की हड्डियां मिली, याच्यावरून अंदाज लावला का ते लोक काय पाळत होते. मेरगढ़ में इसके अलावा चौकार तथा आयताकार घरों के अवशेष भी मिले हैं. प्रत्येक घर में 4 या उससे ज़्यादा कमरे, जिससे कुछ संबोध भंडार
काम आते हुए, भंडारण के काम आते. बघा आता इथे बघा एक आकृती दाखवलेली घराचे. आता भंडारण के काम आते म्हणजे म्हणजे बघा आपण पण काय करतो, आज एखादा रूम बांधतो आणि या रूममध्ये आपलं जे धान्य काय करतो ठेवण्याचं काम करतो. भंडार, भंडार म्हणजे काय, आपलं जे धान्य असेल, जे तुम्ही शिकार केली असेल, जे तुम्ही साठवलेलं असेल ते एका रूममध्ये ते साठवायचं, म्हणजे जे कमरे नजर आते हे. हां, आणि कसे होते आयताकार. मग आता तुम्हाला मेरगड में जो घर होते ते वो कैसे होते ते आयताकार होते ते, म्हणजे या प्रकारे पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हां, आयताकार घर मेडघर में होते है, किंवा कौन से काल में आयताकार के घर होते तो मेडघर में. हां, मेहरगड में आयताकार, म्हणजे याच प्रकारे प्रश्न उलट पालट केला जातो आणि प्रश्न तुम्हालाच विचारला जातो. आता त्याच्यानंतर मेहरगढ़ के घर के चित्र मी तुम्हाला तर दाखवलं. आता मृत्यु के बाद सामान्यतः मृतक के संग संबंधी उसके प्रति सम्मान जताते हैं और लोगों की आस्था है कि मृत्यु के बाद भी जीवन होता है, इसलिए वो कब्रों में मृतकों के साथ कुछ सामान भी रख देते थे. बघा म्हणजे अजून पण ही प्रथा चालूच आहे. अजून पण ही प्रथा कशी चालू आहे, आता मृत्यू के बाद म्हणजे एखादा व्यक्ती वारला आणि व्यक्ती वारल्यानंतर त्याचे जे साहित्य असेल, बरोबर आहे की नाही. आता साहित्य, आता लोक स्वार्थी झाले, आताचे नाही, आता थोडेफार म्हणजे लोक काय होते, समजा त्याचं उपयोगाच्या वस्तू असेल, त्याचं हत्यार असेल. पूर्वी उपयोगाच्या वस्तू काय मोबाईल वगैरे होता का, अजिबात नाही. मग त्याचं एखादं हत्यार असेल, त्याच्या आवडीचं हत्यार असेल, बरोबर आहे की नाही, त्या हत्यारं पण काय केली जायची, त्याच्यामध्ये टाकली जायची आणि त्यांना बुंजून दिलं जायचं, बरोबर आहे का नाही. आज आपण काय करतो, समजा ते कपडे असेल काय होते आपण जाळून टाकतो, आपण काय करतो जाळून टाकतो. पण आता काही ठिकाणी उत्खननांमध्ये एखादा प्राणी सुद्धा काय केलं जायचे, त्या उत्खननामध्ये एखादा मनुष्य जर वारला तर त्याला ज्या वेळा अंत्यविधी केला जायचा, म्हणजे त्याला त्या याच्यामध्ये आपण काय म्हणतो दफन केलं जायचं. दफन केल्यानंतर त्यांची अशी भावना होती का या माणसाला काय जेवणाची गरज असते का, मेल्यानंतर पण माणसाला अन्नाची गरज असते, तर जिवंत प्राणी पण म्हणजे काय, पूर्वी डेव्हलप म्हणजे जिवंत प्राणी काय करायचे त्याच्याबरोबर गाडून द्यायचे. जिवंत प्राणी गाडून द्यायचे आणि वरून माती टाकून द्यायची. त्यांचा गैरसमज काय होता का या माणसाला भूक लागली तर हा काय करेल, हे प्राणी खाईल. म्हणजे काय होतं, अशी पण परंपरा चालू झालेली होती आणि होतीच, कारण काय होतं तेवढं एवढं डेव्हलपमेंट नव्हती. मग काय म्हटलेलं आहे इथे बघा, तेच म्हटलेलं आहे जीवन होतं. मग या लोकांना काय वाटायचं, मग हे केव्हा कळालं, आता तुम्हाला एवढं कळालं असेल का, आता सर तुम्हाला काय माहीत, मृत्यू प्राणीमध्ये जेव्हा माणूस मरायचा आणि तरी हे काय करायचे, हे प्राणी टाकायचे. हे केव्हा कळालं का, ज्या वेळा उत्खनन झालं, या उत्खननामुळे समजा माणसाचा सापळा सापडला, माणसाचा सापळा सापडला आणि त्याच्याच आजूबाजूला समजा बकरी असेल, बरोबर आहे का नाही, जे प्राणी असेल, पाळीव प्राणी असेल, त्यांच्या पण काय सापडले, अवशेष सापडले, त्यांचे पण सापळे सापडले. मग याचा अर्थ पूर्वीचे मानव काय करायचे, त्यांचं असं म्हणणं होतं का मानव मेल्यानंतर पण काय असतं, बाद भी जीवन होता है, मृत्यू के बाद भी जीवन होता है, म्हणजे त्याला जगण्यासाठी इसलिए कब्रों में मृत्यू के साथ कुछ सामान भी रख देते थे. कार ठेवत होते, कारण त्यांना वाटायचं मेल्यानंतर पण मनुष्याला जीवन असतं. आता तुम्हाला असं येऊ शकतो, मृत्यु के पास कुछ सामान रख देते थे. का बरं रख देते थे, कारण काय मग तुम्हाला दिलं असेल, एक एक पॉइंट दिले, तुम्हाला असं काय दिलं, मृतकों के साथ कुछ सामान रखते थे. प्राचीन काल में लोग, हे बघा असं येऊ शकतो, प्राचीन काल में लोग मृतकों के साथ कुछ सामान रखते थे. क्यों रखते थे, माझा तुम्हाला काय कारण, त्या लोकांना लोगों की आस्था थी, म्हणजे हा पॉइंट येऊ शकता, हे त्याचं उत्तर राहील. लोगों की आस्था थी की मृत्यू के बाद भी जीवन होता है, इसलिए वो रखते थे. म्हणजे झालं का नाही, याच्यातून प्रश्न निर्माण होतात. त्याच्यानंतर मेहरगड ऐसी कब्र मिली, बघा मेहरगड म्हणजे ऐसी कब्र मिली, एक एक मृतक के साथ एक बकरी को भी दफनाया गया है. बघा मी हे तर खाली वाचलेलं नव्हतं, वाचलेलं नव्हतं, तरी मी तुम्हाला मी पूर्वी जे वाचलेलं होतं त्याच्या अनुसार तुम्हाला सांगितलं होतं का मेहरगडमध्ये जर एक कब्र मिली आणि या कब्रमध्ये काय बकरी को दफनाया गया, बकरी को दफना. आता बकरी हे केव्हा कळालं, ज्या वेळा तिच्या हाडकांचा जो सापळा मिळाला असेल, याच्यावरूनच कळालं ना. आणि समजा इथे माणसाचा आहे, माणसाचा सापळा आणि बकरीचा सापळा याच्यामध्ये फरक कळतो ना. मग त्या याच्यावरूनच कळून घ्या का त्या लोकांना काय वाटत होतं का मेल्यानंतर पण मनुष्य जीवन असतं, म्हणून त्याच्यामध्ये काय, म्हणजे या बकरीला तो खाऊन काय करेल, पोट भरेल, असा त्यांचा गैरसमज होता. म्हणजे मेल्यानंतर पण माणसाचं जीवन असतं. म्हणजे याच प्रकारे हे पॉईंट काय करावं लागतात, तुम्हाला समजून घ्यावे लागतात. आता बघा उद्या चॅप्टर 3 आहे, हे चॅप्टर 3 मी तुम्हाला सांगणार आहे. आता नोट्ससाठी तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे तर तुम्हाला बॅच जॉईन करावं लागते. बघा हा नंबर आहे माझा.
बघा 74, 98, 99, 34, 66. बघा दुसरा नंबर आहे माझा 95, 61, 99, 34, 66. बघा 74, 98 बघा 74, 98, 99, 34, 66 आणि 95, 61, 99, 34, 66. बघा या नोट्स जे बॅच जॉइन करतात त्याच विद्यार्थ्यांना ह्या नोट्स मिळतात.